प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यापूर्वी जर कंट्रोल युनिटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास कंट्रोल युनिट बदलण्यात यावा। जर व्ही व्ही पॅटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास व्ही व्ही पॅट बदलण्यात यावा व बॅलट युनिटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास फक्त बॅलट युनिट बदलण्यात यावा। परंतु प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केल्यानंतर जर कंट्रोल युनिट अथवा बॅलट युनिट याच्यामध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यास पूर्ण EVM आणि व्ही व्ही पॅट म्हणजे कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व व्ही व्ही पॅट हा सर्व सेट बदलण्यात यावा। परंतु जर फक्त व्ही व्ही पॅटमध्ये काही बिघाड झाल्याचे निदर्शनास आलं तर मात्र फक्त व्ही व्ही पॅट बदलण्यात यावा। ज्या प्रकरणामध्ये कंट्रोल युनिट, बॅलट युनिट आणि व्ही व्ही पॅट बदलला जाईल त्यावेळेला मात्र मॉकपोल घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यावेळेला प्रत्येक उमेदवारासमोर नोटासह किमान एक मत नोंदवून मॉकपोल घेण्यात यावा व मॉकपोलमध्ये कंट्रोल युनिटमध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या व व्ही व्ही पॅटमध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या टॅली करण्यात यावी व मतदान प्रतिनिधी यांना दाखवण्यात यावी। मशीन क्लिअर करण्यासाठी क्लिअर हे बटन दाबावं। लॉन्ग बीप येत आहे, मशीन क्लिअर होत आहे। मतदान यंत्र क्लिअर करून मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या 0 आहे यांची खात्री करून द्यावी। त्यानंतर पुन्हा कंट्रोल युनिट वरील रिझल्ट सेक्शन व व्ही व्ही पॅटचा पेपर स्लिप कंपार्टमेंट हे सील करण्यात यावं। मतदानाची प्रक्रिया चालू असताना जर मतदान यंत्र बदललं तर भाग 2 मध्ये घोषणापत्र करावं। आपल्याला जोडपत्र 5 मध्ये मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 1 ते 5 हा तयार करावायचा आहे। याच्यामध्ये भाग 1 मध्ये अभिरूप मतदान प्रमाणपत्र, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण जो मॉकपोल घेतला त्याच्यामध्ये मतदान यंत्रातील मते, व्ही व्ही पॅटमधील मतदार चिठ्ठ्या आणि आपल्या मतदान अधिकाऱ्यानं मतदान कक्षामध्ये उपस्थित राहून घेतलेल्या नोंदी या जुळतात किंवा कसे याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची आणि हा जुळणं फार आवश्यक आहे। त्याच्यानंतर ब मध्ये मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मते निरंक केलेली आहेत का, मतदान नियंत्रण युनिटवरील क्लिअर हे बटन दाबून ती मते नष्ट करण्यात आलेली आहेत का आणि ते वाक्य पुन्हा खाली पेनानं लिहा, म्हणजे वरचं वाक्य खाली रिपीट करायचं आहे। एवढं देण्याचा उद्देश हाच आहे की मॉकपोल नंतर मॉकपोलची मतं मतदान यंत्रामध्ये जी नोंद झालेली आहेत ती निरंक करणं किती आवश्यक आहे, अत्यावश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल। त्याचबरोबर व्ही व्ही पॅटमधील सर्व मतदार चिठ्ठ्या या काढलेल्या आहेत का, ते सर्व मतदान प्रतिनिधींना दाखवलं आहे का, नंतर त्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाहीत ही खात्री केलेली आहे का, नंतर कंट्रोल युनिटमध्ये नोंद असलेली मतांची संख्या 0 आहे त्याच्यासाठी टोटल हे बटन दाबून आपण त्याची खात्री केलेली आहे का आणि व्ही व्ही पॅटमधून काढलेल्या स्लिपवरती मॉकपोल स्लिप हा शिक्का मारून त्या आपण पाकिटामध्ये सीलबंद केलेल्या आहेत का आणि हा जो सर्व अभिरूप मतदानाचा हिशोब आहे तो आपला जुळतो का, म्हणजे हे सर्व एवढ्या स्पष्टपणे देण्याचा उद्देश एकच आहे, ते म्हणजे आपण मॉकपोल घेतला पाहिजे। मॉकपोलमध्ये नोंदवलेली मतं, व्ही व्ही पॅटमधील मतं ही जुळली पाहिजेत आणि त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर मतदान यंत्रामध्ये नोंद झालेली मतांची संख्या ही आपण निरंक करायला पाहिजे। त्याचबरोबर व्ही व्ही पॅटमधील सर्व मतदार चिठ्ठ्या ह्या आपण काढून घेतल्या पाहिजेत। तर केवळ याची खात्री करण्यासाठी अनेकदा हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे याचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपल्या लक्षात येईल। त्याचबरोबर मॉकपोल संपल्यानंतर मतदान यंत्रामध्ये दाखवलेली वेळ आणि प्रत्यक्षात वेळ याच्यामध्ये जर काही फरक असेल तर तो आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे। मतदान केंद्राध्यक्षानं स्वाक्षरी करायची आहेत। त्याचबरोबर मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान 0 असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंट्रोल युनिटचं टोटल हे बटन दाबून आपण त्याची खात्री केलेली आहे का आणि त्याच्याप्रमाणे खात्री करून तसा रिमार्क आपण 17 रजिस्टरवरती घेणं आवश्यक आहे। म्हणजे एवढ्या सगळ्या सूचना दिल्यानंतर याच्यामध्ये कुठली चूक मला वाटतं होईल किंवा होणं शक्य आहे असं वाटत नाही। या गोष्टीची आपण काळजी घ्या
आणि याला साक्षीदार जे आहेत ते सर्व मतदान अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष हे सर्वजण राहतील आणि म्हणून या फॉर्मवरती मतदान केंद्राध्यक्षा व्यतिरिक्त सर्व मतदान अधिकारी यांच्याही स्वाक्षऱ्या घेण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या अभिरूप मतदान प्रमाणपत्राचं महत्त्व आणि त्याचे बारकावे हे आपल्या लक्षात आलेले असतील. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 2 मध्ये नियंत्रण युनिटमधील बॅटरी बदलणे. ज्या वेळेला कंट्रोल युनिटमधील बॅटरी बदलली जाते तर त्यावेळेला आपल्याला भाग 2 याच्यामध्ये अहवाल सादर करायचा आहे. म्हणजे परिस्थितीनुसार अभिरूप मतदान किंवा प्रत्यक्ष मतदानादरम्यान किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर भरवायचा हा नमुना आहे. याच्यामध्ये जी आवश्यक माहिती नियंत्रण युनिटचा विशेष ओळख क्रमांक असेल, बॅटरी बदलण्याचं कारण असेल आणि जी बॅटरी नियंत्रण युनिटची बदलली त्याच्यासाठी आपल्याला जे बॅटरी सेक्शन उघडावा लागला त्याच्या ॲड्रेस टॅगचा क्रमांक हा आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. जसं आपण मॉकपोल झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी मतदान यंत्र क्लिअर करणं हे किती आवश्यक आहे ते पाहिलं, त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 3 मध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे. म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र ज्या वेळेला मतदानासाठी बंद करायचं असतं त्यावेळेला क्लोज बटन दाबणं हे किती आवश्यक आहे तर या भाग 3 वरून आपल्या लक्षात येतं. याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाची आणि मतदान केंद्राची सविस्तर माहिती भरल्यानंतर आपल्याला प्रमाणित करायचं आहे की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील उपस्थितांच्या समक्ष नियंत्रण युनिटचे क्लोज बटन दाबले आहे. त्याच्यामध्ये पुन्हा मतदान अधिकारी यांच्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी येतील, त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या या ठिकाणी येतील आणि शेवटी मतदान केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी येईल. आता जे आपण पाहिले मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल याच्यामधील भाग 1, 2, 3 हे आपण मतदान यंत्रासोबत पाकिट क्रमांक 1 मध्ये जमा करावायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 4 म्हणजे मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट बदलणं. म्हणजे अभिरूप मतदानादरम्यान काहीही बदललं असेल त्यावेळेला आपल्याला भाग 4 भरवायचा आहे आणि याच्यामध्ये त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती नमूद करायची आहे. मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे अभिरूप मतदानादरम्यान ज्या वेळेला मतदान यंत्र बदललं जातं त्यावेळेला भाग 4 मध्ये केंद्राध्यक्षांना आपला अहवाल द्यायचा आहे. त्याचबरोबर भाग 5 मध्ये मतदानादरम्यान किंवा मतदान पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मतदान यंत्र किंवा काही भाग बदलले जातात त्यावेळेला आपल्याला भाग 5 मध्ये अहवाल द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक असलेली माहिती आपण भरल्यानंतर प्रत्यक्ष मतदानादरम्यान बिघाड झालेल्या यंत्राचा विशिष्ट ओळख क्रमांक असेल, बिघाड झालेली जी वेळ असेल, सर्व बारीक सारीक माहिती आपल्याला या ठिकाणी भरावायची आहे आणि हा अहवाल आपल्याला भाग 5 मध्ये द्यायचा आहे. मतदान केंद्राध्यक्षाचा अहवाल भाग 4 आणि भाग 5 हे रिप्लेसमेंट ऑफ EVM किंवा व्हीव्हीपॅट याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळं ज्या वेळेला भाग क्रमांक 4 आणि भाग क्रमांक 5 हे भरलेले असतील त्यावेळेला मतदान यंत्र बदललं जाईल किंवा व्हीव्हीपॅट बदललं जाईल. त्यावेळेला हे अहवाल झोनल ऑफिसर यांच्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करण्यात यावेत.